नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं मी चेहऱ्याला कार्प वगैरे बांधून निघालेलो आहोत आम्ही. श्रीगोंद्याला काम होतं आमचं, तिकडे गेलेलो होतो आम्ही. तर रस्त्याची कामं चालू आहे आणि उन्हाची तीव्रतासुद्धा खूप जास्त असते, त्यामुळे कार्प वगैरे बांधून आम्ही टू व्हीलरवर चाललो. तर रस्त्याची कामं चालू आहे, त्याच्या भरपूर धूळ असते ना, त्याच्यासाठी मग. तर आमचं रेशनचं थोडंसं काम होतं, रेशन कार्डाचं, आणि आणखीन बाकीची 2-3 कामं होती मुलांच्या शाळेच्या संदर्भात. तर त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर गेलो, कामं पण आमची झाली तिथं सगळी व्यवस्थित. आणि एवढ्या लांब गेल्यानंतर कामं होणं का, तर इतकी गर्दी असते ना तिथं. 2-3 वेळा माझा जाण्याचा प्रसंग आला, पण भरपूर गर्दी असते. पण लवकर गेलो आम्ही आणि काम पण झालं. तर काही हरकत नाही, पण दरवेळेस इतकी गर्दी असते ना तिकडं, खूप गर्दी असते. तर रेशन कार्डचं आमचं बरेच दिवसापासून काम पेंडिंग पडलं होतं. तर त्याची प्रोसेस आम्ही चालू केली. येता येता पुढं परत रिटर्न निघलो आम्ही. दीदीच्या पप्पांना असं बाहेर गेल्यावर जेवणाची सवय असते, मग त्यांच्या इच्छेखातर जेवण केलं बाहेर. आणि मग निघालो. दुपारच्या वेळेमध्ये इतकं ऊन होतं ना, तर आलो आम्ही रिटर्न. लवकरच काम झालं आमचं, 1-2 वाजेपर्यंत. मग रिटर्न निघलो. तर हा श्रीगोंदा परिसर आहे ना, तसा बऱ्यापैकी पाणी पण आहे. तर इथं हे मोठं मारुतीचं का कशाचं मंदिर आहे माझ्या अंदाजे, खूप सुंदर. आणि जय भीमचं पण काहीतरी बोर्ड लावलेला होता तिथं, तर त्याचं मी थोडं शूट घेतलं. आणि मग इतक्या द्राक्षाच्या बागा वगैरे, पेरूच्या बागा, डाळिंबाच्या बागा, आणखीन अशा भरपूर द्राक्षाच्या बागा. तर इतका मोठ्या मोठ्या बागा आहेत ना त्या साईडला. नजर जाईन तो तिथपर्यंत नुसत्या द्राक्षाच्याच बागा दिसतात, पाहू शकता तुम्ही. तर काही भाग एकदम ड्राय आहे आणि काही भागामध्ये पाणी आहे. ज्यांना पाण्याची सोय त्या ठिकाणी अशा बागा भरपूर दिसतात. लिंबाच्या बागा, गोणीच्या बागा भरपूर दिसतात. द्राक्षाच्या सगळ्यात जास्त दिसतात. आणि आता नवीन डेव्हलप पेरूच्या बागासुद्धा बऱ्यापैकी दिसतात. ज्या बागा आहेत, फळबागा आहेत, ह्या भरपूर प्रमाणामध्ये तिकडे पाहायला भेटतात, ज्या भागामध्ये जसं पाणी असेल त्या पद्धतीने. तर बरंचसा बाग म्हणजे तिकडला ड्राय पण आहे, पाणी पण द्राक्षाच्या बागासुद्धा भरपूर मध्ये नियोजन करून पाण्याचं. आपला कुकडीचाच कॅनल गेलेला आहे तिथून. तर ज्यांनी पाण्याची सोय केली तर त्यांच्या भरपूर बागा एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा टिकून आहेत तिकडं. तर गेलेलो होतो. वर्षातून एखादी तर चक्कर आमची तिकडं होत असते. ह्या वर्षी आम्ही लिहिणं झालं नाही, तर द्राक्षाच्या बागा ज्यावेळेस तुटत असतात ना, त्यावेळेस आम्ही जात असतो. तर असती बागेच्या कडेला असं लोक विकायला बसलेले असतात द्राक्ष, हातगाड्या लावून त्या पद्धतीने आपलं खालीच बसलेले असतात. तर स्वस्त पण भेटतात आणि एकदम बागातली ताजी ताजी तोडली द्राक्ष. तर कायम आम्ही येता जाता खरेदी करत असतो. भरपूर मोठमोठ्या याच्या बागा, डाळिंबाच्या बागा, पेरूच्या बागा, द्राक्षाच्या बागा, भरपूर बागांचंच प्रमाण तिकडं भरपूर आहे. तसं आपल्या इकडे जास्त पाणी असून सुद्धा एवढं बाग म्हणजे बागांची लागवड दिसत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये, 10-20% तसे तिकडं. मी तर म्हणून चांगले 80-90% बागाच आहेत सगळ्या, प्रत्येक फळांच्या बागा. तर चला, आमचं काम आलेलो आम्ही रिटर्न. आणि येताना थोडंसं पावसाचं वातावरण झालं, पाऊससुद्धा लागला. एवढं कामाची गडबड असून सुद्धा मुलांच्या शाळेचं काही अर्जंट काम असल्यामुळं जावं लागलं आम्हाला. तर गेलो होतो आम्ही आणि काम पण झालं. आता लवकरच मुलांच्या शाळा उघडतील, त्यासाठी मग वेळेवर कामं करणं ते गरजेचं होतं, म्हणून गेलेलो होतो. तर बघा, बागांच्या जीवावर इतके सुंदर सुंदर बंगलेसुद्धा तिथं लोकांनी बांधलेले होते. तर खूप सुंदर 2 बंगले होते. एक माझ्या अंदाजे दोघांनी भावांचे असतात. एका बंगल्यावर मातोश्री नाव लिहिलेलं होतं आणि आणि दुसऱ्या बंगल्यावर पिताश्री असं लिहिलेलं होतं. आणि सेम बंगले होते, एकाच डिझाईनचे सगळे. तर माझा अंदाज असा की दोन्ही सख्या भावांचे ते बंगले असतील. तर रस्त्याचं कामसुद्धा आता बऱ्यापैकी काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी चालू आहे. पण रस्तासुद्धा आता खूप सुंदर पद्धतीने काम झालेलं आहे. ठिकठिकाणी कामं चालू आहेत अजून, पण बऱ्यापैकी झालं आहे. तर चला, असा आजचा दिवस हा आमचा गेलेला आहे.
खूप उन्हाची तीव्रता होती. उन्हाच्या याच्यामध्येच आम्ही रिटर्न आलो आणि नंतर जवळ आल्यानंतर थोडासा पाऊस लागला. तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम ज्या आम्ही पाठीमागे आणि हे हॉटेल तिरंगासुद्धा मला वाटलं नव्हतं. मला वाटलं तिकडं लांब कुठंतरी असेल. मी कधी ॲड्रेस वाचला नाही तिरंगा हॉटेलचा कुठे. तिथं गेल्यावर पाहिलं तर तिथं तो बोर्ड पाहिला त्या व्यक्तीचा फोटोचा. त्यांचं नाव पण मला माहीत नाही बरं का. पण मी तर आश्चर्यचकित झाले. मी यांना विचारलं म्हणजे तिरंगा हॉटेल इथं आहे जवळ ह्या रस्त्याला वेलवंडी नगर रोड आहे ना तिथं. तर हे म्हणले हां इथंच आहे. तिथं काय जेवलो नाही आम्ही, आधीच जेवलो होतो पाठीमागं. पण त्यांची शाखा एक तिथं आहे. आणि मग पावसाचं वातावरण झालं. थोड्या वेळ थांबलोसुद्धा आम्ही एक ठिकाणी. पाऊस येत होता. थोडासा चालता पण खैदान वारं खूप सुटलं होतं. आणि पुढं आल्यानंतर मुलांनी पिझ्झा आणायला सांगितलं होता. मग मुलांसाठी पिझ्झा घरी घेऊन आलो. तर मुलांनी पिझ्झा तसं आहे पिझ्झा आहे ना आमच्या पोरांना तरी आवडत नाही. हौसेने सांगतात आणायला पण खात नाहीत एवढं. कधीतरी वर्षातून गेल्या वर्षी एकदा आणलं होतं तेव्हासुद्धा म्हणले नाही बरोबर लागत आता परत नाही आणायचा. आणि आज पुन्हा एकदा सांगितलं होतं दादानी आणि तो पण काय त्याने एवढा म्हणावा असं आवडीने खाल्ला नाही. आता म्हणला नाही आवडत आता परत नाही आणायचा. तर चला आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. तर चलो बाय बाय. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.